आज आपण ढाबा स्टाईल किंवा हॉटेलमध्ये मिळणारे दाल फ्राय असते त्या पद्धतीचे परंतु इन्स्टंट डाळ बनवणार आहोत। ही डाळ अगदी 7 मिनिटांमध्ये बनते आणि अतिशय चवीला छान लागते। यामध्ये मी 3 प्रकारच्या डाळी आणि भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे अतिशय पौष्टिक डाळ आहे ही। आपण ही डाळ कुकरमध्ये बनवणार आहोत। त्यासाठी मी कुकर गरम करून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेलं आहे। आता आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। आता त्यामध्ये मी लसूण वाटलेला टाकणार आहे आणि त्यामध्ये थोडेसे जिरे पण वाटलेले आहेत। आपण लसूण अगदी लाल होईपर्यंत छान परतायचा आहे, म्हणजे लसणाची फोडणी अतिशय छान बसते। आता मी त्यात थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि 1 चमचाभर लाल मिरची पावडर टाकलेली आहे। आता मी यामध्ये डाळीतला मेन मसाला टाकणार आहे, तो म्हणजे गोडा मसाला आहे। इथे 1 मोठा चमचा भरून मी गोडा मसाला घेतलेला आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊया। भाज्यांच्या मध्ये मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या आमटीमध्ये खूप छान लागतात। आता त्यामध्ये आपण फोडणीमध्ये कोथिंबीर टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण आपली डाळ टाकणार आहे। डाळींमध्ये मी तुरीची, मुगाची आणि मसूरची डाळ घेतलेली आहे। इथे मी मुगाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। डाळी सुरुवातीला आपल्या भाज्या चिरून होईपर्यंत भिजवून ठेवायच्या आहेत। आता आपण यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतणार आहोत। मला जास्त पातळ डाळ करायची नाही, त्यामुळे मी 1 ग्लास भरूनच पाणी ओतलेलं आहे। आपण दाल फ्रायसारखी घट्टच डाळ बनवणार आहोत। कुकरमध्ये असा 1 चमचा टाकायचा आहे जेणेकरून त्यामधून डाळ उतू जाणार नाही। आता आपण कुकर बंद करून 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। माझ्या अशाच झटपट आणि पौष्टिक रेसिपी आवडत असतील तर सबस्क्राईब करा। आता आपला कुकर थंड झालेला आहे, आपण डाळ उघडून पाहूया। हे पहा किती छान घट्टसर अशी डाळ झालेली आहे। अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी दाल फ्राय असते ना, तशी झालेली आहे। आता यातील आपण चमचा काढून डाळ सर्व करूया। ही डाळ अतिशय चटपटीत आणि छान लागते। ज्या वेळेला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, अगदी 10 मिनिटांमध्ये काहीतरी बनवायचं आहे, तर तुम्ही अशी डाळ आणि भात झटपट बनवू शकता। जसं की एका साईडला भाताचा कुकर लावायचा आणि एका साईडला अशा डाळीचा कुकर लावायचा, अगदी 7 मिनिटांमध्ये आपला स्वयंपाक तयार। ही डाळ अगदी ढाब्यावर मिळते त्या दाल फ्रायपेक्षाही चटपटीत आणि झणझणीत अशी लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमची डाळ कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की मला कळवा। माझ्या अशाच इन्स्टंट आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा। धन्यवाद।